सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातल्या ओगलेवाडीत आजवर शांततेसाठी ओळखला जाणारा मुख्य चौक आणि तेथेच गुरुवारी भरदुपारी डोळ्यासमोर घडलेली एक अंगावर काटा आणणारी घटना घडली. भाच्याने स्वतःच्याच मामाची, तेही कोणतेही भांडण न करता, थेट चाकूनं सापासप वार करून हत्या केली. या घटनेनंतर ओगलेवाडीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ही संपूर्ण घटना अगदी काही सेकंदात घडली. मृताचं नाव शेखर उर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी. पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक सराईत गुन्हेगार. 19 गंभीर गुन्ह्यामध्ये त्याचं नाव आहे. खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या, खंडणी, अनेक प्रकरणं. इतकंच नाही तर त्याच्या हद्दीपारीचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया पोलीस सुरू करत होते. म्हणजेच समाजासाठी धोकादायक म्हणून ओळखला जाणारा हा गुन्हेगार आणि त्याची हत्या मात्र झाली ती त्याच्याच जवळच्या व्यक्तीच्या हातून, त्याच्या भाच्याच्या हातून. गुरुवारी दुपारी ओगलेवाडीच्या मुख्य चौकात बाळू सूर्यवंशी तसंच उभा होता. या चौकात नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ होती. पण काही दिवसापासून त्याचा भाचा आकाश पळसे उर्फ डाबर याच्याशी तणाव वाढतच होता. कारणही गंभीर होतं. "तू तुझ्या बायकोला का मारलंस?" असा थेट जाब भाच्याने मामाला विचारला होता. भर दुपारी चौकात दोघांची नजराला नजर झाली. 2-3 वाक्यात वाद वाढला आणि अचानक कोणालाही कळायच्या आत आकाश पळसेने आपल्याकडचा धारदार चाकू बाहेर काढला आणि मामाच्या पाठीवर आणि पोटावर सलग वार केले. वार एवढे जोरदार होते, एवढे खोल होते, की बाळू सूर्यवंशी क्षणात रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. लोकांना काहीच कळेना. चौकात आरडाओरडा सुरू झाला आणि आरोपी भाचा चाकू हातात घेऊन पसार झाला. घटनास्थळावरून पळून गेला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमी बाळूला कराडच्या विष्णुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्याची प्रकृती इतकी बिघडलेली होती की तिथूनच लगेच त्याला कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आलं. पण तिथे उपचारादरम्यान त्याने प्राण सोडले. या घटनेची बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली. कारण बाळू सूर्यवंशी हा गुंड म्हणून ओळखला जात असला तरी त्याचे साथीदार, त्याचा प्रभाव उगलेवाडीत होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूची बातमी जशी पसरली तसा उपजिल्हा रुग्णालय परिसरात त्याचे साथीदार मोठ्या संख्येने जमायला लागले. वातावरण तंग झालं. कोणत्याही अनपेक्षित प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीनं मोठा बंदोबस्त तैनात केला. मंडळी, मृत बाळूचे वडील प्रकाश सूर्यवंशी यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून आरोपी भाचा प्रकाश पळसेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आकाश पळसे मात्र या घटनेनंतर फरार आहे आणि सध्या त्याचा शोध घेण्यासाठी अनेक पोलीस पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत. या प्रकरणाचं एक महत्त्वाचं सत्य म्हणजे बाळू सूर्यवंशी हा कुप्रसिद्ध गुंड होता. पोलीस त्याच्यावर हद्दीपारीचा कारवाई करणार होते. घरगुती वाद, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील तणाव, त्याच्या बायकोवर होणारी मारहाण या सगळ्यावरून घरात नातेवाईकांमध्ये राग आणि संताप वाढल्याचेही सांगितलं जात आहे. हा राग आणि तणाव शेवटी त्या थेट खुनात बदलला. सध्या गावात पोलीस बंदोबस्त आहे. तपास सुरू आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी ड्रोन, तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि सर्वांचा वापर केला जात आहे. पोलीस लवकरच आरोपीला ताब्यामध्ये घेतीलच. पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. लवकरच आरोपीला पोलीस शोधून काढतीलच. या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.